Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start second part of chapter 6 is superposition of wave. First we know that what is mean by wave. आता सुपरपोजिशन ऑफ वेव हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. जर आपल्याला आपला फेवरेट म्युझिक ऐकायचं असेल तर त्यावेळेस आपण ते म्युझिक ऐकताना जे सराउंडिंगचं डिस्टर्बन्स असतात, सराउंडिंगमधला जो आवाज असतो तो पण आपल्याला ऐकू येतो. म्हणजे आपल्याला ते संगीत किंवा जे गाणे आहे ते व्यवस्थित ऐकू येत नाही. तर ते जर बॅकग्राऊंडचं जे संगीत आहे किंवा जो आवाज आहे तो आपण ब्लॉक करू शकतो का? नाही. जर शकत असेल तर काय करतात, जे मोबाईल प्रेमी असतात ते काय करतात, हेडफोन आपल्या कानाला लावतात आणि आपल्या संगीत ऐकण्याची मजा घेतात. वी नो दॅट द साऊंड वेव्ह आर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आपल्याला माहित आहे जे साऊंड वेव्ह आहे ते काय आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे आणि ते प्रोपोगेट होतात इलॅस्टिक मीडियम मधून. आणि जेव्हा दोन वेव्ह ट्रॅव्हलिंग होतात मीडियम मधून आणि ते एकमेकाला क्रॉस करतात, तर प्रत्येक वेव्ह ही वेव्ह ट्रॅव्हल होते की तिला असं वाटते की आपण एकच वेव्ह आहे, दुसरी वेव्ह तिथे प्रेझेंट नाही आहे. याचाच अर्थ each wave set the particle of a medium into simple harmonic motion. म्हणजे त्या वेव्ह मधला प्रत्येक पार्टिकल काय करते, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. Thus the each particle of a medium is set into two simple harmonic motion due to the two wave. The total displacement of particle at any instant of time during traveling of this wave is the vector sum of the two displacement. त्यावेळेस जे टोटल डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम मध्ये ते किती राहील, ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग ऑफ दिस वेव्ह, जेव्हा ते वेव्ह ट्रॅव्हल होतात ते किती राहील, व्हेक्टर सम ऑफ द टू डिस्प्लेसमेंट. ती व्हेक्टर सम राहील दोन डिस्प्लेसमेंटची. दिस हॅपन अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि हे कशामुळे घडून येईल, याच्यासाठी प्रिन्सिपल आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह कॅन बी डिफाईन ॲज when two or more waves traveling through a medium pass through a common point. Each wave produces its own displacement at that point independent of the presence of other wave. The resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacement due to the individual wave at that point. सुपर प्रिन्सिपल काय सांगत आहे, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेव्ह ट्रॅव्हल होत असेल मीडियम मधून आणि ते पास होत असेल कॉमन पॉइंट मधून, तर प्रत्येक वेव्ह ही काय करेल, आपली एक स्वतःचे डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल ॲट दॅट पॉइंट इंडिपेंडेंटली ऑफ दी प्रेझेन्स ऑफ दी अदर वेव्ह. म्हणजे इंडिपेंडेंटली दुसऱ्या वेव्हला ती डिपेंड राहणार नाही. त्यावेळेस जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट राहील त्या पॉइंट वरती ते किती राहील, व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द इंडिव्हिज्युअल वेव्ह. ती व्हेक्टर सम राहील दोन वेव्हच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट इतकी. आता हे सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं प्रिन्सिपल आपल्याला जसं दिलेलं आहे डेफिनेशन जशीची तशी तुम्हाला पाठ करावी लागेल. आता हे समजण्यासाठी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे समजण्यासाठी आपण पल्सेस इंटू टू डिफरंट वेव्ह बघूया. Superposition of two wave pulses of equal amplitude and same phase moving toward each other. Superposition of two wave pulses of equal amplitude and same phase
मूव्हिंग टुवर्ड इच अदर. आता आपण दोन वेव्ह घेतलेले आहे ज्याचे इक्वल अँप्लिट्यूड आहे, सेम फेज मध्ये आहे आणि ते दोन्ही वेव्ह एकमेकांकडे मूव्ह होत आहे. याची डायग्राम बघूया आपण. ही आहे डायग्राम. फिगर शोज the propagation of approaching wave pulses, their successive position after every second, their superposition and their propagation after superposition are shown in figure. Figure shows the superposition of two wave pulses of equal amplitude and same phase moving toward each other. आता या फिगर मध्ये बघा दोन वेव्स घेतलेले आहेत. ही वेव इकडून इकडे जात आहे, ही वेव इकडून इकडे जात आहे. 0 सेकंड मध्ये ती इथे आहे. 1 सेकंड मध्ये हे काय झालेले आहे, थोड्या थोड्या जवळ आलेले आहे. 2 सेकंड मध्ये बघा 2 सेकंड मध्ये त्यात आणखी थोड्या जवळ झालेल्या आहे. आणि 3 सेकंड मध्ये इन फिगर ए आणि फिगर एफ मध्ये फिगर. आता जर आपण बघितलं फिगर ए आणि फिगर एफ, सपोज टू वेव्ह क्रॉस इच अदर बिटवीन, नाही सॉरी, फिगर ए propagation superposition and their propagation after superposition are shown in figure A and F. A आणि F मध्ये ते आपल्याला इंडिकेट होत आहे. आणि आफ्टर टाइम 2 सेकंड and t is equals to 4 second as shown in figure C and D. C आणि E. सॉरी थांबा. आता आपण इथे डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे बघा. फिगर ए, ही फिगर ए आणि फिगर एफ हे काय इंडिकेट करत आहे, सुपरपोजिशन अँड देअर प्रोपोगेशन आफ्टर सुपरपोजिशन हे इंडिकेट करत आहे. आणि दोन वेव्ह क्रॉस करत आहे एकमेकांना. 2 वेव्ह क्रॉसेस इच अदर बिटवीन t इज इक्वल्स टू टाइम 2 सेकंड मध्ये आणि t इज इक्वल्स टू 4 सेकंड as shown in figure C, D and E. 2 सेकंड मध्ये 4 सेकंड मध्ये या दोन वेव्ह काय करत आहे, एकमेकाला क्रॉस करत आहे. Here the two wave pulses superpose. The resultant displacement is equal to the vector sum due to the individual wave pulses. This is the constructive interference. जेव्हा दोन वेव्ह सुपरइम्पोज होतात त्यावेळेस रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती काय राहते, इक्वल राहते. कशाच्या, वेक्टर इक्वल टू द सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द इंडिव्हिज्युअल वेव्ह. प्रत्येक वेव्हच्या आता ही वेव्हची डिस्प्लेसमेंट आहे, ही वेव्हची, ह्या वेव्हची ही डिस्प्लेसमेंट आहे. तर जेव्हा ते सुपरइम्पोज होतात तर ते काय राहील, त्याची वेक्टर सम राहील. या वेव्हची ही डिस्प्लेसमेंट आणि या वेव्हची ही डिस्प्लेसमेंट, या दोघांची वेक्टर सम राहील. त्यालाच काय म्हणतात, constructive interference. The displacement due to the wave pulses after crossing t is equals to 5 second and t is equals to 6 second as shown in figure F and G. The displacement ही टाइम t is equals to 5 second आणि t is equals to 6 second मध्ये दिसत आहे आपल्याला. क्रॉस झाल्यानंतर आफ्टर क्रॉसिंग इच अदर both the wave pulses continue to maintain their individual shape. क्रॉस इथे काय होत आहे, क्रॉस होत आहे. क्रॉस झाल्यानंतर पुन्हा ते आपला वेव्ह काय होत आहे, आपला शेप मेंटेन करत आहे. डायग्राम मध्ये बघा 0 सेकंड मध्ये ही वेव्ह इकडून येत आहे, ही वेव्ह इकडून येत आहे. 1 सेकंड मध्ये हा दोन्ही वेव्ह थोडे जवळ गेलाय. 2 सेकंड मध्ये अजून जवळ गेलेली आहे. 3 सेकंड मध्ये काय झालेलं आहे, त्या एकमेकांमध्ये गेल्यासारख्या दिसत आहे, सुपर इम्पोज झालेले आहे इथे.
सुपर इम्पोज झाल्यानंतर 4 सेकंदमध्ये ते काय झाल्या, त्यांनी क्रॉस केला. ही वेव्ह इकडे गेली, ही वेव्ह इकडे गेली. 5 सेकंदमध्ये आपल्या ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये आल्या. 5 सेकंद आणि 6 सेकंदमध्ये. इथे जे सुपर इम्पोज होत आहे त्याचे जेव्हा ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही किती राहील, त्याच्या व्हेक्टर सम ऑफ द इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट इतकी राहील. हे तुम्हाला समजलं असेल. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड अँड सेम फेज मुव्हिंग टुवर्ड इच अदर. आता 2 पल्सेस घेतलेले आहे, ज्या पल्सेसची इक्वल एम्प्लिट्यूड आहे परंतु अपोजिट फेजेस आहे आणि मुव्हिंग टुवर्ड इच अदर, त्याचा फेज वेगवेगळा आहे. ठीक आहे. इथे बघा या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. ही वेव्ह याचा फेज असा आहे, सेकंड वेव्हचा फेज असा आहे. दोन्ही वेव्ह एकमेकाजवळ येत आहे. T0 सेकंद मध्ये, 1 सेकंद मध्ये थोड्या थोड्या जवळ झालेले आहे. T2 सेकंद मध्ये, टाइम 2 सेकंद मध्ये त्या काय झाल्या, सुपर इम्पोज झालेल्या आहे. ठीक आहे. ॲज शोन इन फिगर सी, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. इथे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती राहील, 0 राहील. कारण वेक्टर सम जर केली आपण याचे दोन्ही पल्सेसची तर काय येईल, 0 येईल. 3 सेकंड मध्ये पुन्हा ते काय झाला, ही वेव्ह इकडे आली, ही वेव्ह इकडे गेली. 4 सेकंद मध्ये ही वेव्ह इकडे आली, इकडे आली. म्हणजे त्यांनी आपापली काय घेतलेलं आहे, ओरिजिनल शेप आणि साईज घेतलेला आहे. डिफरिंग इन फेज एक्झॅक्टली बाय 9 आणि 0 इंडिव्हिज्युअल रिझल्टंट डिस्प्लेसमेंट T इज इक्वल्स टू 2 सेकंदला किती आहे, 0 आहे. ड्यू टू द इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट डिफरिंग इन फेज एक्झॅक्टली बाय 180 डिग्री. इथे फेज डिफरन्स किती आहे, 180 डिग्री आहे. दिस इज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. यालाच काय म्हणू आपण, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. जिथे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट 0 असतो त्यावेळेस कोणता इंटरफेरन्स होईल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम राहील त्यावेळेस जो इंटरफेरन्स राहील तो काय राहील, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. वेन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम ड्युरिंग superposition of wave is called constructive interference. And ज्यावेळेस रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही मिनिमम राहील म्हणजे 0 राहील, and the resultant displacement is minimum, that is 0 during superposition of two waves. Superposition of two waves is called destructive interference. नेहमीसाठी लक्षात ठेवा, जिथे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्यावेळेस जो इंटरफेरन्स होईल तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, आणि जिथे मिनिमम डिस्प्लेसमेंट राहील त्यावेळेचा जो इंटरफेरन्स राहील तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल. आता आपल्याला बघायचं आहे एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्हज. एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट wave produced due to superposition of two waves. Consider two waves having the same frequency but different amplitude A1 and A2. Let these waves differ in phase by phi.
The displacement of each wave at x is equals to 0 is given as. First wave इक्वेशन आपण घेऊया. फर्स्ट y1 is equals to a1 sin omega t. This is equation 1. y2 is equals to a2 sin omega t plus phi. कारण की दोन्ही वेव्हचा फेज डिफरन्स किती आहे, फाय आहे, म्हणून इथे काय येईल ओमेगा टी प्लस फाय. दिस इज इक्वेशन 2. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येईल, y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह at x is equals to 0, y is equals to y1 plus y2. तर आपण व्हॅल्यू जर पुटअप केली याच्यामध्ये y is equals to y1 ची व्हॅल्यू काय आहे a1 sin ओमेगा टी, y2 ची व्हॅल्यू काय आहे a2 sin इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस फाय. जर आपण हे सॉल्व केलं y is equals to a1 sin ओमेगा टी प्लस हे जर ब्रॅकेट सॉल्व केलं आपण a2 sin ओमेगा टी cos फाय प्लस a2 cos ओमेगा टी sin फाय. y is equals to यामधून आपण काय कॉमन काढलेलं आहे, साइन ओमेगा टी कॉमन काढलेलं आहे या टर्म मधून. तर इथे काय राहिलं a1 प्लस a2 cos फाय इंटू साइन ओमेगा टी प्लस a2 cos ओमेगा टी साइन फाय. इफ यू राइट a1 प्लस a2 cos फाय इज इक्वल्स टू a cos थीटा. याच्या जागी आपण इथे खोडतोड झालेले आहेत, आपण असं पण लिहू शकतो a cos थीटा and a2 sin phi is equals to a sin theta. This is equation 3 and this is equation 4. We get, जर आपण ह्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर पुट अप केल्या तर आपल्याला काय मिळेल, y is equals to a cos theta sin ओमेगा t plus a sin theta cos omega t. It is the expression for, or it is the formula for sin omega t plus theta. Hence y is equals to a sin omega t plus theta. This is equation 5. This is the equation of the resultant wave if the same frequency as that of the interfering wave. आता रिझल्टंट एम्प्लिट्यूड ए इज गिवन बाय. आता आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड पाहिजे ए, तर आपण काय करूया, जे इक्वेशन आहे इक्वेशन 3 आणि 4, इक्वेशन 3 आणि 4 याला काय करू, स्क्वेअरिंग करू त्याचं आणि त्याला ऍड करू. तर आपल्याला काय मिळेल इथे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू a1 plus a2 cos phi whole square plus a2 square sin square phi. तर आपण हे जर सॉल्व केलं आपल्याला माहित आहे cos square theta plus sin square theta is equals to 1, म्हणून इथे काय आलं a2 square a square is equals to, याचा जर आपण ब्रॅकेट सॉल्व केला तर काय येईल a1 square plus twice a1 a2 cos phi plus a2 square cos square phi plus a2 square sin square phi. हे पण माहित आहे cos square phi plus sin square phi is equals to 1, म्हणून इक्वेशन काय झालं a square is equals to a1 square plus twice a1 a2 cos phi plus a2 square. इथं स्क्वेअर आहे तर आपण काय घेऊ, याचं स्क्वेअर रूट घेऊ. तर काय येईल a is equals to अंडर रूट a1 square plus twice a1 a2 cos phi plus a2 square. This is the resultant amplitude a. आता याच्या स्पेशल केसेस आहे when phi is equals to 0. जर phi is equals to 0 असेल, स्पेशल केसेस, केस 1 when phi is equals to 0, that is wave are in phase, म्हणजे वेव्ह फेज मध्ये राहील. देन द रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज इक्वल a इज इक्वल्स टू काय अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 cos फायच्या जागी किती काय आलं cos 0 प्लस a2 स्क्वेअर. जर cos 0 ची व्हॅल्यू किती राहते आपल्याला माहित आहे 1,
म्हणून इथे काय आलं √a1 प्लस a2 होल स्क्वेअर. a इज इक्वल्स टू काय आलं a1 प्लस a2. द रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम. रिझल्टंट एम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे कधी व्हेन फाय इज इक्वल्स टू 0. जेव्हा फाय 0 असेल म्हणजे दोन्ही वेव्ह फेज मध्ये असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड मॅक्झिमम राहील. जर आपण कन्सिडर केलं a1 इज इक्वल्स टू a2 इज इक्वल्स टू a तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील ट्वाइस a. आता सेकंड केस व्हेन फाय इज इक्वल्स टू पाय दॅट इज वेव्ह आर आउट ऑफ फेज. आता वेव्ह हा आउट ऑफ फेज मध्ये असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील a इज इक्वल्स टू √a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस पाय, फायच्या जागी पाय प्लस a2 स्क्वेअर. कॉस फायची व्हॅल्यू किती राहते -1 म्हणून जर -1 इथे पुटअप केलं तर काय येईल हे एक्सप्रेशन √a1 a2 होल स्क्वेअर. जर मॅग्नेट्यूड घेतला आपण तर काय येईल a इज इक्वल्स टू मॅग्नेट्यूड a1 a2. तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड ही काय राहील इथे मिनिमम राहील कारण फाय काय आहे फाय आहे. a1 इज इक्वल्स टू a2 इज इक्वल्स टू a तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड किती राहील 0 राहील. नोट the intensity of waves are proportional to the square of their amplitude when phi is 0. That is resultant intensity ही directly proportional आहे square of the amplitude ला. when phi is equals to 0 असेल तर I max is directly proportional to A max square is equals to आपल्याला माहित आहे जर फाय 0 असेल तर एम्प्लिट्यूड मॅक्झिमम राहते म्हणजे किती राहते a1 प्लस a2 स्क्वेअर. आणि व्हेन फाय इज इक्वल्स टू पाय असेल तर आय इंटेन्सिटी काय राहील मिनिमम राहील इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a मिनिमम स्क्वेअर इज इक्वल्स टू a1 a2 होल स्क्वेअर. तर आपण जर mx अपॉन आय मीन घेतलं तर काय येईल a1 प्लस a2 स्क्वेअर अपॉन a1 a2 स्क्वेअर. This is therefore the intensity is maximum when the two waves interfere in phase while the intensity is minimum when the two waves interfere out of phase. आता आपण हे सगळं जे लर्न करणार आहोत अबाउट द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह इन चॅप्टर 7 ऑन वेव्ह ऑप्टिक्स. याच्यापेक्षा ज्या जास्त माहिती सुपरपोजिशन ऑफ वेव्हची आपण चॅप्टर 7 मध्ये सुद्धा बघणार आहोत. This is all about this topic. Thank you for watching this video. Bye bye.